हॅलो बावड्यांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे मुकेश सर चॅनलवर. सगळ्यांचं स्वागत आहे भाऊ, टेन्शन घ्यायचं नाही. बघा, सध्या कॉल येत आहेत यार, आणि सगळ्यांचे कॉल रिसीव्ह करणे किंवा प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नाही, म्हणून या व्हिडिओला बनवल्या जात आहेत. व्हिडिओ काय आहे सर, सगळ्यांना थंबनेलवरून कळालेच असेल. एक्झाम प्रेशर कसं हँडल करावं. भावड्यांना व्हिडिओ नक्की बघा. आता का बघायला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे. हा व्हिडिओ निश्चितच आपल्या भावापर्यंत, गावापर्यंत, आपल्या बहिणींपर्यंत, XYZ पर्यंत समजून घ्या, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची तुमची हमी पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी निश्चित सांगतो की भाऊ, तुम्हाला जर मराठी खरंच व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा जास्तीत जास्त. तुमच्यासाठी हे चॅनल आहे, तुमच्यामुळे हे बनवलेलं आहे, तर निश्चित तुमची हेल्प होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, गावागावात है ना, रस्त्याने येणारे जाणारे, मार खाणारे, पोरीचा मार खाणारे, पोरांचा मार खाणारे, गावातल्या लोकांचा मार खाणारे, जे कोणी असेल त्यांनी सगळ्यांना सांगा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. अपेक्षा व्यक्त करतो जास्तीत जास्त फॉलोअर भेटतील आणि जास्त काम करू शकेल मी माझ्या गावागावातल्या मुलांसाठी. ठीक आहे, तर निश्चितच काम करायचं भाऊ. चला, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर, एक्झामचं प्रेशर कसं हँडल करायचं. आता भावा, याचं सोल्युशन तुमचे आईवडील देणार आहेत का? हां, तुमचा मास्तर देणार आहे का? नाही देणार ना. हां, तुमची गर्लफ्रेंड देणार आहे का? नाही देणार आहे ना बाबा. हां, मास्तर देणार आहे, गावातला मित्र कोणी नाही. स्वतःलाच हँडल करायचं आहे. मग करायचं तरी कसं? काही सोल्युशन्स आहेत का? आहेत. खूप मुलांचं असं आहे की अभ्यास केला विसरून गेले. काही जणांचा अभ्यासच झाला नाही. काही जणांचा अभ्यास झाला सर, पण पेपर सॉल्व करताना खूप मोठे प्रश्न येतात की नाही मला हे करता येत. तेच तर भावा हँडल करता ज्यांना येतं, ज्यांच्याकडे पेशन्स आहेत, जे सस्टेन हिच्यामध्ये या परिस्थितीमध्ये करणार आहेत, तेच विद्यार्थी समोर जाणार आहेत. निश्चित सांगतो, हे लेखी देऊ शकतो भावा. ठीक आहे, तर मग हे करायचं तरी कसं? आत्ता बिन तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग घेऊ शकता. करायचे काय? फॉर्म्युले करत राहा. समजो न समजो. नाही तर व्हिडिओ दिलेला आहे, याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल. फॉर्म्युला 500 फॉर्म्युले मी शिकवलेले आहे. बघत राहा. एक वेळेस अशी येईल ना, स्वतः फॉर्म्युले तुम्ही बडबडायला लागसाल. म्हणजे कसं, मी फॉर्म्युला तिकडे म्हणणार d²x/dt² + ω²x = 0, तुम्ही स्वतः इकडे पण म्हणत राहणार आहे. निश्चित सांगतो, आहे तुमच्यात ॲबिलिटी. तुम्ही विसरून गेलात, तुम्हाला ओळखायची आहे. तुमच्यात असं नाही आहे की नाही. मी नेहमी म्हणत असतो काय, अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ेगा. समय के साथ चलना हो बच्चों, है ना, क्योंकि समय के पास इतना समय नहीं कि वो आपको दोबारा दे सके. वेळ आहे. काही मुलांचे 10 तारखेला एक्झाम असेल, काहीची 15ला असेल, काहीची 18ला असेल. वेळ आहे. 10 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 4 दिवस असतील, 2 दिवस असतील. फॉर्म्युले 3दा 4दा बघा. त्या फॉर्म्युल्यातून तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट येणार आहे, ते लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय की प्रेशर कमी करायचंय. कोणासोबत बोलण्यापेक्षा, कोणासोबत व्यथा मांडण्यापेक्षा, कोणासोबत वेगळं डिस्कशन करण्यापेक्षा, मला येत नाही म्हणून खेळायला जाणं, क्रिकेट, ऊन ताण, हे लग्न फागणं सगळं सोडून द्या बाबा. मी निश्चित सांगतोय की तुमचा स्कोअर आणखीन पिन वाढू शकतो. प्रॉपर प्लॅन करा. आत्ता बिन फॉर्म्युले करून तुम्हाला माहिती आहे का, मी जे मॅरेथॉन लेक्चर घेतले ना, ते क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. प्रूफ आहे. तुमचाच कोणीतरी भाऊ बहीण कोणातरी मित्राला विचारा, PCB ज्या त्यांचा ग्रुप होता, त्यांना म्हणा हे मुकेश सरने हे क्वेश्चन PDF PGMN ॲपवर अवेलेबल आहे. प्रूफ आहे भावा, असं नाही. PGMN ॲपवर ती प्रूफ आहे. ती बघा रिपीट होतात का नाही. मला एवढंच सांगायचं, वेळ जर भेटत असेल, PCBचा मी जे काही अनालिसिस केलं, PCB क्वेश्चन्स असतील किंवा तुमचे 2023चे क्वेश्चन्स असतील, PYQs क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, MCQs, है ना, पास्ट इयर क्वेश्चन, हे क्वेश्चन्स करा. आजही फायदा आहे, फायद्यातच राहायचा. उगीच बडबडायचं करायचं नाही. रात्री लवकर झोपायचं, सकाळी मस्त आरामशीर, है ना, उठणं चालू आहे, सकाळी रात्री झोपच नाही लागल्या, झोप नाही लागत तर बावड्या अभ्यास करणं, कशाला वेळ घालतं बावड्या. थोडंसं जरासं लाज लज्जम शरम बेशरमासारखे वागू नका. मायबापाचा विचार करा. तुमचे मायबापा तुमच्यासाठी खूप काबाड कष्ट करतायत, आणि या काबाड कष्टाचं फळ त्यांना एवढंच पाहिजे. येणारी जी काही गुणपत्रिका आहे, तो स्कोअर कार्ड जो काही आहे, तिच्यावर असणारे जे काही मार्क आहेत, हे योग्य असले पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे. थोडंसं जरासं एकदा आई वडिलाचे तुमच्या अशा हातात घेऊन बघा बरं. आपल्या हातामध्ये आणि आई वडिलाच्या हातामध्ये किती फरक आहे. त्यांचे हात काम करू झिजले रे देवा. त्यांचे पाय तुमच्या हातात घ्या, जरासं पायावरून हात फिरून बघा बरं, त्यांच्या पायामध्ये आणि तुमच्या पायामध्ये काय फरक आहे.
थोडंसं जरासं काहीतरी जरासं एक मोटिवेट व्हा, आपल्या आईवडिलाकडे बघून व्हा, दुसऱ्यांचं सोडून द्या. तुमच्या आईवडील तुमच्यासाठी रात्रंदिवस कबाड कष्ट करतात आणि त्या कबाड कष्ट करण्याचा अर्थ असा आहे की बाबा रक्त जाळावं लागतं आणि त्या रक्त जाळून जो काही पैसा तयार केला जातो तो पैसा तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो आणि त्या पैशाचं फक्त एवढं त्यांना अपेक्षा आहे, त्यांचं जे काही ब्लड जळालं ना एवढी अपेक्षा, येणारा जी काही गुणपत्रिका आहे ते योग्य नंबर असले पाहिजे. मी निश्चितच सांगू शकतो की ती तुमच्यात अबिलिटी आहे यार, आता पण आहे. करा ना, 2दा 4दा 5दा 10दा 20 वेळेस व्हिडिओ बघा. काम काय आहे तुम्हाला, तेच काम करायचं आहे. CET साठी तुमचे आईवडील वेळ देत नसतील तर त्यांना सांगा मला करायचंय, करून दाखवा. कदाचित तुमच्या गावातला मुलगा कोणी COP मध्ये असला पाहिजे, तुमच्याकडला कोणता तरी मुलगा VJT, ICT, PICT, वालचंद कॉलेज है ना, रामदेव बाबा कॉलेज, SGGS कॉलेजमध्ये असला पाहिजे, सरदार पटेल कॉलेजमध्ये असला पाहिजे, वालचंद कॉलेजमध्ये असला पाहिजे. त्यावेळेस तुमच्या आईवडिलाचं जे काही स्वप्न जर तुम्ही पूर्ण केलं तर निश्चितच तुमचं गाव, तुमचे आईवडील, तुमचं घर तुमच्याला खांद्यावर घेऊन नक्कीच तुम्हाला नाचतील, एवढं मी निश्चित सांगू शकतो. तर मला सांगायचं एवढं की प्रेशर का आलं, आम्ही अभ्यास नाही केला म्हणून सर, किंवा अभ्यास केला तो प्रॉपर केला नाहीये सर, केला तर कुठेतरी मन भटकत होतं, ज्यासाठी तुम्हाला त्या प्रेशरनं त्या वेगानं अभ्यास करावा लागेल. आत्ताही तुम्ही व्हिडिओ बघून 10-10, 20-20 वेळेस ते फॉर्म्युले लिहून बघा माझ्यासोबत, तो क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. मॅरेथॉन लेक्चर बघता ते क्वेश्चन सॉल्व्ह करा, निश्चितच तुमचा फायदा होईल, मी गॅरंटी देऊ शकतो. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, विनंती करतोय, खाली दिलेली लिंकमध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओज आहेत ते बघा, 10-10 वेळेस करा सॉल्व. तुम्ही तुमचे काही विद्यार्थी खूप स्मार्ट आहे, नाही सर मला बघायची व्हिडिओ गरज नाही आहे, PYQs कर भाऊ, 22 चेक कर, 21 चेक कर, 23 चेक कर, PCMचं आम्ही जे काय अनालिसिस ते कर भावा, कर. कधी करणार आहे, कोणासाठी करायचं, तुझ्यासाठी करायचं रे दादा. ठीक आहे, तर निश्चित भेटू पुन्हा अशा सेशनमध्ये. पण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचं तुमचं काम आहे आणि ते तुम्ही करसाल निश्चितच, अशा अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.